आज दिले का सगळं भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्ह्याचे माजी अध्यक्ष श्री नितीनजी काळे, धाराशिव शहर माजी नगराध्यक्ष माननीय मधुकरराव तावडे मामा, युवराज कर्नळे, या सर्वांचं मी या आणि पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि मी दत्ताभाऊ यांना विनंती करतो की आपण संबोधित करा. सर्वांना नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहित आहे की येत्या 2 तारखेला धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि मागच्या काही दिवसापासून या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये ज्या ज्या पक्षांची उमेदवार या निवडणुकीमध्ये सहभागी आहेत किंवा जे अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत, ते नगरसेवक पदासाठी असतील, नगराध्यक्ष पदासाठी असतील, ते आपापल्या पद्धतीने प्रचार करतात. परंतु भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. या निवडणूक प्रचारामध्ये विरोधकांकडनं सगळ्यात महत्वाचं दिसणारं चित्र असं आहे की यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा नगरपालिकेसंदर्भातचा अजेंडा नाही आणि नगरपालिकेचा किंवा शहराच्या विकासाचा किंवा शहराच्या भविष्यातल्या 5 वर्षाच्या विकासाचा कुठलाही दृष्टिकोन किंवा अजेंडा नसताना केवळ काहीतरी मागच्या 10-15 वर्षापासून ज्या मुद्द्यांना घेऊन हे निवडणूक लढतात त्याच मुद्द्यांचा परत एकदा चर्चा करण्याचा यांचा प्रयत्न दिसून येतो. खरं तर नगरपालिकेची निवडणूक या शहरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे. मागच्या कालखंडामध्ये नगरपालिकेसाठी लोकांनी ज्या नेतृत्वाला निवडून दिलं होतं, ज्यांचं सरकार या नगरपालिकेमध्ये होतं, त्यांच्या कालखंडामध्ये ज्या गोष्टी त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होत्या, ज्या अपेक्षित होत्या, त्या ज्या गोष्टी यांच्याकडनं झाल्या नाहीत, त्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा कुठेतरी निवडणुकीची दिशा भरकटवण्याचं काम विरोधकांकडनं आता होताना दिसतंय. लोकांच्या समस्या काय आहेत, लोकांना काय पाहिजे, मूलभूत सोयीसुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना कशा मिळतील आणि त्या कशा पद्धतीने देण्याबद्दलचं योजना त्यांच्याकडे आहे याच्यावर बोलण्यापेक्षा काहीतरी कुठल्या तरी स्वैर काहीतरी भाषण करणे, कुठंतरी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे आणि त्या संभ्रमातनं मतं कशी मिळतील याचा एक प्रयत्न विरोधकांकडनं या ठिकाणी होतोय. भारतीय जनता पार्टीने काल आपला वचननामा माननीय आमदार राणादादांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष जाहीर केला. तो लोकांमध्ये, समाजामध्ये आम्ही डोर टू डोर पोहोचवण्याचा आमचं काम चालू आहे आणि त्या मुद्द्यांमध्ये आणि आता लोकांसमोर जे प्रश्न विरोधकांच्या सभा बैठका भाषणांमधून येतात त्याच्यामध्ये कुठलंच साम्य नाही. म्हणजे नगरपालिका लढवायची तर कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे. आपण साधारणतः कुठल्याही विषयामध्ये जर आपल्याकडे एखादं काम करायचं असेल, कुठलं एखादा प्रोजेक्ट असेल छोपा, तरी त्याचा आपल्याकडे काहीतरी प्रस्ताव असतो आणि मग त्या प्रस्तावावर आपण विचार करतो की हा आमचा प्रस्ताव आहे की आम्ही या 10 पद्धतीने, ह्या पद्धतीने, या पद्धतीने, या पद्धतीने हे काम करणार आहेत आणि याच्याबद्दलची ही आमची रूपरेषा आहे. पण असं कुठलंच विकासाचं विजन, लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचं विजन असं काही न मांडता केवळ टीका करणे आणि टीकेच्या माध्यमातून मत गोळा करणे याच पद्धतीनं विरोधक आपला प्रचार करतायत.
मला वाटतं की त्यातनं लोकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होतोय आणि या संभ्रमाचं निराकरण करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. मी श्री नितीन काळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्याकडे असणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करा, पत्रकारांसोबत संवाद करा. धन्यवाद दत्ताभाऊ. आत्ताच दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ही धाराशिव नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर, प्रगती आणि विचाराच्या मुद्द्यावर सामोरं जात असताना, कसलाही समोर विचार नसताना, मुद्दे नसताना विरोधक सातत्यानं संभ्रम निर्माण करणं आणि निवडणूक भरकटण्याचा प्रयत्न करतायत. याचं कारण काय आहे तर तुम्हाला आठवत असेल 2016 मध्ये आम्हीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो. आदरणीय देवाभाऊचा आश्वासक चेहरा आणि सामान्य कुटुंबातले उमेदवार, त्यावेळेस खूप चांगलं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगानं आता दत्ताभाऊ जिल्हाध्यक्ष आमचे नेते आदरणीय राणा जगदीशसिंह पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही मागील 2 दिवसापासून विरोधकांचे भाषण ऐकतोय, त्यांचं संभाषण ऐकतोय. मला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विचारायचंय की तुम्ही ही निवडणूक कुठल्या मुद्द्याकडे घेऊन जातात, कोणत्या गोष्टीकडे घेऊन जातात, पण तुम्ही तुमच्या 2016 ते 22च्या कालखंडामध्ये केलेलं जे काम आहे त्याच्याकडे स्पष्ट दुर्लक्ष करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक लेखा परीक्षकांनी तत्कालीन नगराध्यक्ष शिवसेना उबाटा गटाचे मकरंदराजे निंबाळकर, त्यांची सगळी नगर परिषद, त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषदची कामकाज चालत होतं. त्यांनी 2016 ते 21-22च्या कालावधीमध्ये जवळपास विविध प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयापेक्षाही जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला. मी स्पष्ट आपल्यासमोर नमूद करतो की हे मी काही म्हणत नाही, भारतीय जनता पार्टी म्हणत नाही, स्थानिक लोका परिषदाचा अहवाल आहे तो आम्ही तुम्हाला काही मुद्देही तुमच्या समोर देणार आहेत. त्यामध्ये लिहिलं होतं की 200 प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना उबाटा ठाकरे गटाकडे जेव्हा नगर परिषद होती त्यावेळी झाला. एक नमुना म्हणून जर पाहायचं म्हणलं तर एक 5-10 प्रकरण आपण या ठिकाणी तुमच्या समोर मी व्यक्त करणार आहे. शहरामध्ये सध्या जिथं जाईल तिथं स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. आम्ही रॅलीमध्ये जातो, प्रचंड अडचणी दिसत आहेत आणि तेव्हा स्वच्छतागृह, अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी दरवर्षी 54 लाख रुपयाचा खर्च केलेला आहे. अस्तित्वातच स्वच्छतागृह किती आहेत हा प्रश्न आहे. त्याचसोबत हे जे अस्तित्वात नसलेले स्वच्छतागृह आहेत त्यांना पाणी पुरवठा करायसाठी 17 लाख रुपयाचा खर्च करून त्यामधनं भ्रष्टाचार केलेला दिसून येत आहे. दत्ताभाऊ, कोरोनाच्या काळात पत्रकार बांधवांना माहितीये माणूस माणसाला ओळखत नव्हता. त्यावेळेस फक्त जीव महत्वाचा होता. त्यावेळेस करोडो रुपये असणाऱ्या माणसाला सुद्धा कवडी मोल आणि किड्या मकोड्यासारखं जीवन जगावं लागलं. तुम्हाला नवल वाटल, करोनाच्या काळात अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेह 2000 रुपये असताना 4000 रुपये उचलून 2,68,000 कोटी रुपये मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही माणसं कुठल्या तोंडानं आता नगर परिषदेच्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत. 2,68,000 कोटी रुपयाचा मलिदा, पण कसल्या प्रकरणात? कोरोनाच्या मृतदेहाच्या मड्यावरचं लोणी 2,68,000. दररोज शहरात 260 किलोमीटरचे रस्ते झाडण्यासाठी
वर्षभराचे 1,42,00,000 खर्च करतात. रस्त्याची त्यावेळेचे फोटो आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तेही तुम्हाला समोर सगळ्या समोर आणतो. 260 किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्यासाठी, झाडण्यासाठी 1,42,00,000. दररोज 210 किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभराचे 1,46,00,000 खर्च. नाल्यामध्ये 210 किलोमीटरच्या नाल्यामध्ये स्वच्छता करून 1,46,00,000 खर्चूनही पोट भरलं नाही. त्या नाल्यामधून 12,000 टन गाळ काढला आणि त्यावर 54 लाख रुपये खर्च. धाराशिव शहरात 2019 ते 21-22 या कालावधीमध्ये 3,50,00,000 वृक्षारोपण. दत्ताभाऊ, मला येताना गाडीत परेशानी झाली. झाडं इतकी होती, रस्त्यावर सुद्धा झाडं होती. का तर 3,50,00,000 वृक्षारोपण आम्ही तत्कालीन नगराध्यक्ष, आमदार, खासदाराच्या शुभहस्ते केले. वर्षभरात शहरात 25 लाख रुपयाची जंतुनाशकाची फवारणी. कुठं कुठं फवारणी केली, कसल्या कसल्या गवतावर केली, कसल्या कसल्या डासावर केली माहीत नाही. इतकंच नाही तर ज्यावेळेस जीवन मृत्यूचा प्रश्न समोर असताना सामान्य माणसं प्रचंड समस्येनं ग्रस्त होती, त्या कोरोनाच्या काळात साहित्य खरेदीसाठी 93 लाख रुपयाचा भ्रष्टाचार. साहित्य खरेदीमध्ये 93 लाख रुपयाचा भ्रष्टाचार. त्याच कोरोनाच्या काळात औषध फवारणीच्या माध्यमातून 1,17,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार. एक नाही, दोन नाही, मागच्या उबाटाच्या सरकारच्या काळात, नगर परिषदेच्या काळात मकरंद राजे निंबाळकर, कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखालच्या नगर परिषदेच्या काळात 5 वर्षात 200 कोटी रुपयाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार या लोकांनी केलाय. लोकांना असे प्रश्न विचारला नाही पाहिजे, लोकांनी अशा प्रश्नाला विसरून जायला पाहिजे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून लोकांना वेगळं करायचं, वेगळीकडेच विचार द्यायचा. मला आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारायचं आहे की शहर खड्ड्यात घालणाऱ्याला, करोडो रुपये स्वतःच्या खिशात भरणाऱ्याला कोणत्या तोंडानं तुम्ही समोर जनतेच्या समोर जाणार आहेत हे सगळेजण. आणि शहरवासियांना विनंती आहे, या भ्रष्टाचारांना त्यांची जागा दाखवून द्यावी आणि येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार नगराध्यक्षाचे असतील आणि सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांना निवडून द्या, हेही आवाहन करणार आहे. दत्ताभाऊ, आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्याच जणाला, सगळ्या पक्षाला आतापर्यंत तुम्ही संधी दिली. मागच्या वेळेची थोडक्यात संधी हुकली होती, पण ह्या वेळेस ती भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही नक्की द्या. आपल्या माध्यमातून विनंती आहे, भ्रष्टाचाराला खड्यासारखं बाजूला काढा. त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्याला येणाऱ्या 2 दिवसात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, ही फक्त तुम्हाला 10 नमुने सांगितले, 200. हे बोलत नाही मी, हे लेखापरीक्षण अहवाल आहे. 250 कोटी भ्रष्टाचाराचा. ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. शहरवासियांनाही विनंती आहे, आता जिथं येतील तिथं त्यांना ह्या प्रश्नाची उत्तरं देऊनच त्यांचं पुढचं ऐकावं, हीच विनंती आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. काही प्रति देतो आम्ही तुम्हाला. 10 मुद्दे जाणून शकतो. 200 कोटी रुपयाहून अधिक, 250 प्रकरणात 200 कोटी रुपयाहून अधिक सगळ्यांना वितरित करा. काहीतरी एखाद्या शब्द इकडे तिकडे झाला असं. 2 कोटी होते.
2,68,00,000 आहे त्यांनी 2 लाख सांग नाही. त्यांच्याकडनं 2 बघा, कोरोना काळात साहित्य खरेदीमध्ये 93 लाख रुपये भ्रष्टाचार आणि कोरोना काळात औषधी फवारणीमध्ये 1,17,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार आणि मृतदेहामध्ये मृतदेहाच्या सरपणामध्ये सरपण सुद्धा ठेवलं नाही, त्याच्या 2,000 रुपये प्रति मृतदेह, इतका मोठा भ्रष्टाचार. बघा, 2 आहे ना, आहे सगळं तुम्हाला देतो ना ते मुद्दे. सगळं स्थानिक लेखापरीक्षण या कॉपीमध्ये बरेचसे दिलेले आहेत काय त्यामध्ये. वाटतं आपल्याला सगळ्यांना या लेखापरीक्षण अहवालाच्या अनुषंगानेच आजची ही पत्रकार परिषद होती. जनतेच्या समोर सत्य काय आहे ते यावं आणि कुठल्या तरी म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काहीतरी लोकांचं लक्ष भरकटावं आणि मग लोकांचं लक्ष मूळ विषयावरनं भरकटून लोकांकडनं मतं कशी प्राप्त करता येतील याच्यावर सवंग लोकप्रियतेचा प्रचार होऊ नये. लोकांना नेमकं काय लक्षात यावं की कुठल्या पद्धतीचा कारभार मागच्या 5-6 वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये झालाय, ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांचा मूळ निर्माण करता कोण आहे हे लक्षात यावं. याच्यासाठी हे लेखापरीक्षणाचा अहवाल आपल्या सगळ्या पत्रकारांना मंडळींना आपल्या सगळ्यांना दिला. आपल्या माध्यमातून हे समाजापर्यंत पोहोचावा हीच या पत्रकार परिषदेची भूमिका होती आणि आपल्या माध्यमातून मी या धाराशिव शहरातल्या सर्व सुजान मतदारांना, बंधू भगिनींना, नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे आणि ज्याचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे अशाच लोकप्रतिनिधींना, नगराध्यक्षांना, नगरसेवकांना आपण या शहरामध्ये निवडून द्यावं, जेणेकरून विकासाची जी काही निधीची असेल, रचनेची असेल किंवा वेगवेगळ्या योजनांची असेल त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्याला या शहरामध्ये करता येईल. शहराच्या समस्या सुटतील, शहरवासियांना वेगवेगळ्या योजनांचा, केंद्राच्या, राज्याचा लाभ घेता येईल. हीच आवाहन मी या माध्यमातून, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या, शहरातल्या जनतेला करतो की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना, नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांना आपण निवडून द्यावं. या आवाहनासह मी या ठिकाणी ही पत्रकार परिषदेमध्ये थांबतो. धन्यवाद. ह्या लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये बघा, चिटफंडच्या प्रकरणामध्ये पश्चिम बंगालच्या एका प्रकरणात लोकसभेत प्रश्न विचारला गेला चिटफंडचा, लोकसभेत. परंतु सुरेश अण्णा धस यांनी जवळपास सातत्यानं हे प्रकरण तसाच लावण्यासाठी प्रयत्न केला, परंतु आमदार खासदारांनी शब्द सुद्धा या प्रकरणात कुठे विचारला नाही. आणि या प्रकरणासाठी आम्ही सातत्यानं आता पाठपुरावा करतोय. आम्ही पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्याकडे यासाठी पाठपुरावा करून लवकरच या प्रकरणाचा आम्ही छडा लावणार. आम्ही त्यावेळेसही आमची विरोधी पक्षाची भूमिका म्हणून त्यांच्याशी संघर्ष केलाय. तत्कालीन काही कालावधीमध्ये त्यांचं सरकार महाराष्ट्रात होतं, त्यांना पाठराखण करायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय. आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला त्यासाठी पूर्ण ताकदीने लढताना दिसणार आहोत. हे सुरेश अण्णा धस, मान्य आमदार सुरेश अण्णा धस यांनी जे जे पत्रव्यवहार केले किंवा ज्या ज्या पातळीवर त्यांनी शासनाला पत्र लिहिले, नगरपालिकेच्या कारभाराबद्दल जे पत्र लिहिले
तो जो संघर्ष किंवा ती जी पाठपुरावा होता, तर ते आम्ही साधे कार्यकर्ते आहोत, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश अण्णांनी जे पाठपुरावा या विषयाचा केला, तर तो आमचा त्या विषयाची त्यातलाच एक भाग आहे ना. आता ह्या ऑडिटवरचे विषय तरी ते बोलतील, बरोबर आहे तुम्ही, बरोबर आहे, ते बोलतील, ते उत्तर देतील, परंतु हा जो अहवाल आहे, हा जो तुमच्या हातात असलेला अहवाल आहे ना, हा अहवाल प्राप्त कधी झाला आणि त्या अहवालामध्ये त्रुटी कुठल्या निघाल्या, त्या अहवालामध्ये विषय कुठले आले, त्याच्यानंतरचा हा विषय आपण आता सुरू केला. चला, धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप आभार.